ते दोघं कुठं कामाला जाते. त्या दोघांची चर्चा झाली असं. मग त्यानं मला सांगितलं बाबा असं असं औषध आहे, तुम्ही घेताय का? मी घेऊ म्हणलं, आता एवढी मोठी औषधं खातोय पण त्या औषधानं काय होतंय. तुम्हाला त्रास कधीपासून होता? मला जवळजवळ 4 वर्ष 5-6 वर्ष झालं. मग कडायला किती एमएमचा खडा होता सांगतो तुम्हाला. मला खडं नव्हतं, खडं बी आणले तर अहो जिथं रिझल्ट मिळाला तिथं जावायला काय हरकत आहे का? बरोबर आहे. मग त्यानं ते सांगितल्यावर मी आपला आलो. मग त्या संग चर्चा केल्यावर तुम्ही काय नव्हता कोणतं दुसरं मी तिकडे गेलतो ना पोराला औषध देऊन. मग ही बाथरूम मध्ये लगी केलेलं गावलीच बरं का, सगळ्यात पडलेलं वेगळं आहे. बापरे कसलं मोठं खड आहे. 6 खड आहे ती. 6 खडा आहे तर चांगलं, माझं 10-11 खडं पडले. 10-11 खड पडलेत. किती मोठा खडा आहे. आणि दुसरी गोष्ट खडं पडलं की थोडं रक्त यायचं. 3 दिवस खडं पडलं, 3 दिवस आता क्लिअर झालं. त्या औषधानं बघा या औषधाने माझं खूप वेळ गेला. दुपारी 1-2 नेले त्या. बरं हे आमच्या बंधूला जरा त्रास आहे. हे तुम्हाला औषध ट्रीटमेंट चालू होतं मुतखड्याचं कुठं दुसरीकडे? नाही तुमचं चालू झालं. ह्याच्या आधी काय करायचं तुम्हाला सांगू का? काही दिवस मी त्या उजनीच्या डॉक्टरकडे घेतलं आयुर्वेदिक. त्यांनी तेवढ्या पुरतं बरं वाटायचं. बरं पुन्हा अजून त्रास व्हायचा. ते लय लांब आहे म्हणून पुन्हा इथे ह्याला चाललो बंडीशागाव. ती बी ते ह्याचं पाणी देत होतं कशाचं, ते पिलो. तेवढं बरं वाटायचं 1-2-3 महिने. अजून त्रास चालूच व्हायचा. पण हे औषध जे चालू केलं का माझा त्रासच कमी झाला. पाकच नाही चेहरा वगैरे असा वरून बाकीचं बी शरीरात बदल झाला तुमच्या. म्हणजे जरा आणखी काय काय वाटलं चांगलं तुम्हाला पहिल्यापेक्षा? म्हणजे काय व्हायचं आता ह्या खड्यामुळं पाठीमागे दुखत होतं, पाठी ती दुखत होतं, कमी झालं. आणि दुसरी गोष्ट लगेच साफ व्हायला लागली, चांगली व्हायला लागली एकदम. बाकीचं असं फ्रेशनेस पण एकदम थकवा फिकवा कधी जाणवत औषध घेतल्यापासून? थकव्याचा हा विषय संपला. फ्रेश वाटते एकदम. फ्रेश वाटत. ह्याच्या घ्यायच्या आधी थकवा कधी तर जाणवत असेल? अहो रोज त्याच्यात ह्याच्यात येणार नाही. आपण शेतकरी आहे, शेती करायला नाद आहे, आणि त्याच्यामुळे ती काय व्हायचं तसं चाल ढकलच करायचं. हे रिझल्ट बघून तुम्ही आता दुपारी 2 घेऊन गेला, आणखीन 2 बॉटल न्यायला आला. 2 न्यायला आलतो. ते आता काय झालं असू दे. पण आणखीन हे रिझल्ट आता तुमच्या पाहुण्या रावळ्याला बाकीच्याला जे देणारे बंधू राजाला त्यांना रिझल्ट आल्यावर आणखीन तुमच्या पाहुण्या रावळ्याला हे औषध जाणारच घ्या. कसलं खडायचं म्हणायचं राव, हे मोठं गाव कुठलं म्हणा? आडेगाव. नाव? हनुमंत बारबोले आडेगाव. बरं. अहो तुमच्या आजूबाजू काय त्यांचं आम्ही पहिलं आमचं वडील त्यांचं